भारतात 8 अंकी एचएस कोड कस्टम क्लिअरन्स करण्यासाठी लागतो। त्यातले पहिले 6 अंक सगळ्या देशात सारखेच असतात। त्यापुढील अंक हे त्या देशानुसार बदलतात। जसं भारतात 8 डिजिट तर सौदी अरेबियामध्ये 12 डिजिट, रशियामध्ये 10 डिजिट एचएस कोड लागतो। या सर्व प्रोडक्टचे पहिले 6 डिजिट मात्र जगभर सेम असतात। आपण जो प्रोडक्ट विकणार आहोत त्याचा दुसऱ्या देशातला एचएस कोडची माहिती हवी का किंवा पाठ करायला हवं का अशी जर भीती वाटत असेल तर डोंट वरी, आपल्याला फक्त भारतातील प्रोडक्टचा एचएस कोड लक्षात ठेवायचा आहे। आता हा 8 डिजिट एचएस कोड समजावून सांगतो। या 8 डिजिटचे 2-2 याप्रमाणे 4 भाग करा। पहिले 2 डिजिट म्हणजे चॅप्टर म्हणजे इंडस्ट्री, पुढचे 2 नंबर म्हणजे हेडिंग्स म्हणजे त्या चॅप्टरचा गट, त्याच्या पुढचे 2 नंबर म्हणजे सब हेडिंग म्हणजे प्रोडक्ट आणि शेवटचे 2 डिजिट म्हणजे प्रोडक्टची स्पेसिफिक कॅटेगरी। डोंट वरी, जास्त लोड नका घेऊ। पुढच्या भागात एचएस कोड वरून प्रोडक्टची ओळख कशी करायची हेही सांगतो।